सगळीकडे श्रावण मासाची धामधूम सुरू आहे। श्रावण मासापासून आपल्याकडे सणांची रेलचल सुरू होते। श्रावण मासात महादेवाच्या भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज आपण जाणून घेणार आहोत नांदेड हिंगोली रोडवर असलेल्या डोंगरकडा गावातील स्वयंभू जटाशंकर देवस्थानाबद्दल। मित्रांनो, भारतात केवळ 2 ठिकाणी महादेव स्वयंभू लिंगरूपात विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे। त्यापैकी एक आहे मध्य प्रदेशातील नागोद या ठिकाणी आणि दुसरे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा इथं। महाराष्ट्र शासनाने स्वयंभू जटाशंकर तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे। स्वयंभू जटाशंकर हा परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। शंकर महादेव स्वयंभू आहेत। जमिनीतून श्रीचे लिंग प्रकट झाले आहे अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे। जटाशंकर मंदिराची स्थापना केव्हा आणि कधी झाली याबद्दलची माहिती उपलब्ध नाही। हजारो वर्षापासून या ठिकाणी हे मंदिर आहे। विस्तीर्ण अशा परिसरात जटाशंकर मंदिर आहे। या ठिकाणी मंदिरातील गर्भगृहात असलेली महादेवाची लिंगरूपातील स्वयंभू प्रतिमा अतिशय मनोवेधक आणि आकर्षक आहे। लिंगरूपातील या शंकर महादेवाचा मुखवटा कोरलेला आहे। भगवान शंकराच्या डोक्यावर जटा दाखवलेल्या आहेत, म्हणूनच जटाशंकर हे नाव देण्यात आलं। भगवान जटाशंकराची मूर्ती इतर मूर्त्यांपेक्षा आकाराने वेगळी आणि मोठी आहे। येथील मूर्ती ही एकमुखी स्वरूपातील आहे। मूर्तीच्या ललाटावर त्रिनेत्र आहेत आणि जटेमध्ये गंगा आणि चंद्राची प्रतिमा कोरलेली आहे आणि कानात रुद्रकुंडल आहेत। मंदिरात माघ महिन्यात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगी भगवान जटाशंकराचा शृंगार आणि सजावट केली जाते। श्रावण महिन्यात भजन, कीर्तन, महापूजा, आरती आणि महाप्रसादाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। मंदिर परिसरात महादेवाची आणखी एक पिंड आहे। मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर सजावटीने साकारले आहे। मंदिर परिसर विस्तीर्ण असल्याने गावातील लहान मोठे शुभ कार्य, लग्न समारंभ मंदिर परिसरातील सभागृहात आयोजित केले जातात। मंदिर परिसरात मोठे पिंपळ आणि वटवृक्ष आहेत। परिसरात काही लहान मोठी मंदिरेही आहेत। मंदिरात दररोज 3 वेळा आरती केली जाते आणि आरतीपूर्वी मूर्तीचा अभिषेक केला जातो। नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यासह परिसरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जनसमुदाय श्रीचरणी लीन होण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येतो। आपल्या इच्छा आकांक्षा भगवान शंकराला सांगतो। आपणही या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी। जटाशंकर भगवान की जय।